ठरलं तर मग या मालिकेच्या 10 मार्चच्या भागामध्ये अर्जुनने सायलीला खरं तर घरी जायला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे चिडलेली सायली आता गाडीच्या इकडे येऊन थांबते. तिला राग आलेला असतो की अर्जुनने आपल्याला घरी जायला का सांगितलं. आणि त्यानंतर अर्जुन बाहेर येतो आणि मला वाटलंच होतं की तू इथेच थांबलेली असशील म्हणून. हे बघ, चल आपण घरी जाऊया. काय झालं रागवायला, असं म्हटल्यावर ती सायली गुपचूपपणे गाडीत बसते आणि अजूनही तिचा राग मात्र गेलेला नसतो. मग छानपैकी अर्जुन आता कारमध्ये गाणी लावतो. चाफा बोलेना, चाफा चालेना आणि दुसरी अशी गाणी अनेक लावतो की रुसलेल्या बायकोला तो मनवण्यासाठी. आणि त्यानंतर मग आता एक गाणं असं लागतं, अर्जुन गाणं बोलता बोलता काहीतरी सायलीला विचारायला लागतो आणि मग सायली हसायला लागते आणि दोघांच्या मधला जो रुसवा असतो तो रुसवा संपून जातो. मग आता दोघं जण एकमेकांशी बोलायला लागतात आणि त्याच वेळेला मग आता ते प्रियाचा विषय काढतात आणि सायली सांगायला लागते, प्रियाकडे दुर्लक्ष करून आता चालणार नाहीये. तिचं हे नाटक ना किती दिवस चाललंय आणि काय चाललंय हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे आता ती सदा महिन्याला का पैसे देतीये, नक्की आता हे सगळं का करतेय, या सत्याचा शोध आपल्याला घ्यायला पाहिजे. इकडे तोपर्यंत मग आता पूर्णाची, प्रताप आणि कल्पना या दोघांना कशा पद्धतीने तन्वीला आपण आता फिल्टर कॉफी बनवायला सांगितली आणि कशा पद्धतीने तन्वी पूर्णपणे गणली आपल्या नाटकाला, हे सगळं सांगत असते. आणि त्यावेळेला मग प्रताप आणि कल्पना हे सुद्धा हे आनंदाने ऐकत असतात आणि प्रियाची मजा घेत छानपैकी त्यांचं हसणं चालू असतं. तितक्यात तिथे अस्मिता येते. काय झालं असं विचारल्यावरती मग आता पूर्णाई म्हणते, अगं काही नाही, तन्वीचीच गंमत सांगत होते. म्हणजे तुला माहिती आहे का, सायलीने आम्हाला एक नाटक करायला सांगितलं होतं. त्यावरती आता इकडे अस्मिता विचारायला लागते, नाटक? कसलं नाटक? त्यावरती पूर्णाची, कल्पना, प्रताप हे आता तिला सांगायला लागतात की एके दिवशी सायली आणि अर्जुन आमच्याकडे आले आणि त्यांनी आता सांगितलं की तन्वी आता चांगुलपणाचं नाटक करतेय, पण आता हे सगळं खोटं आहे. त्यावरती कल्पना म्हणते, अरे हो अर्जुन, आम्हाला सगळं माहिती आहे की ती हे नाटक करते, हे सगळं सगळं खोटं आहे. पण कसं आहे ना, आपल्याला काय करायचं तिच्याशी. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, आपल्याला आता एक गोष्ट करायची आहे की आता आपण तिला काहीही झालं ना तरी सुद्धा ती जे नाटक करते ना, ते नाटक आपल्याला पटलंय असं दाखवून द्यायचं. जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा तिला वाटलं पाहिजे की हे नाटक आपण जे काही करतोय ना, ते नाटक आता आपल्याला पट्टी करते, ते नाटक आपल्याला पटलंय. म्हणजे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्णाई, आपण आता तिला कधीही बाहेर पडायला निघाली ना की आता बाहेर जाऊ द्यायचं नाहीये. म्हणजे ती त्या ज्या ज्या वेळेला बाहेर जाते ना, त्या त्या वेळेला ती काहीतरी कांड करून येते. म्हणूनच म्हणूनच काहीही झालं तरी ती बाहेर जायला निघाली की तिला अशी काही कामं सांगायची की ती आता इथेच अडकून पडली पाहिजे. असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते, ठीक आहे, पण काही झालंय का? त्यावरती सायली म्हणते, नाही, तसं काही झालेलं नाहीये, पण आपण काळजी घेतलेली कधी पण चांगली ना, म्हणून मला असं वाटतं. पूर्णाई म्हणते, काळजीच करू नकोस. तन्वीला घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला जी काही मदत हवी असेल ती मदत करायला आम्ही तयार आहोत. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण नाटक करत असतात आणि कल्पना तर सांगत असते, खरं तर तन्वी माझ्या आजूबाजूला असली ना तरी सुद्धा मला अजिबात हे करत नाही, म्हणजे आवडतच नाही, पण तरी सुद्धा मी तिच्याकडून आता डोक्याला तेल बिल लावून घेतलं, डोकं दाबून घेतलं, बाम लावून घेतला, माहितीये, असं म्हणत गप्पा टप्पा चालल्यात. आणि त्यावरती अस्मिता म्हणते, हे तर चांगलंच आहे, तन्वीला या सगळ्याची शिक्षा मिळाली, हे तर खूपच छान आहे. पण मी तुम्हाला एक सांगू का, तुम्ही तन्वीला खोटी खोटी संधी तरी देताय, पण अश्विनला ती सुद्धा संधी देत नाहीयेत. मला खरंच हे काही पटत नाही. तुम्ही तन्वीला खोटी संधी दिलीत, पण अश्विनला जर का खरी संधी दिलीत तर मला हे खूप आवडेल. प्लीज तुम्ही अश्विनला एक संधी द्यावी, असं माझं मत आहे. असं म्हणत ती आता बोलायला लागते. पण त्यावरती मग आता इकडे कोणीच काही बोलत नाहीये. अस्मिता म्हणते, असं का करताय तुम्ही? त्याला एक संधी दिली तर माझ्यासाठी बरं होईल. पण कुणीही अस्मिताच्या या बोलण्यावरती विचार करत नाहीये आणि मग अस्मिता तिकडून आता निघून गेलेली आहे. इकडे आता सचिनला संधी दिली असती तर काय बिघडलं असतं, असा विचार अस्मिताच्या मनात येतोय. इकडे तोपर्यंत सायली आता अर्जुनला सांगत आहे, मला काय वाटतं माहितीये का, आपण जर का घरच्यांना डायरेक्ट प्रिया तन्वी आहे हे सत्य सांगायला गेलो ना, प्रिया तन्वी नाही आहे, ती खोटेपणाचं नाटक करते, तर घरच्यांना खूप मोठा धक्का बसेल. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, आपण आता या सगळ्यामध्ये थोडंफार
व्यवस्थित रीतीने घरच्यांच्या समोर हे प्रेझेंट करण्यासाठी काय करता येईल हे बघायला पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो तुझं म्हणणं बरोबर आहे, पण काय करायचं मला कळत नाहीये. मुळातच ती आता हे सगळं काय नाटक करते हे जर का समजून घ्यायचं असेल ना, तर तिचे बँक डिटेल चेक करायला पाहिजेत. यावरती सायली म्हणायला लागते, हो पण कोणती बँक आपल्याला तिचे बँक डिटेल डायरेक्ट चेक करू देईल? यावरती अर्जुन म्हणायला लागतो, हे बघ बँक देणार नाही, पण आपल्याला एक व्यक्ती आहे जी मदत करू शकते. सायली म्हणते, कोण? त्यावरती अर्जुन सांगतो, रविराज काका. म्हणजे जर का सिनियरने सांगितलं ना बँकेमध्ये की आपल्याला डिटेल द्यायला, तर बँक नक्की देईल. यावरती सायली म्हणते, मग ठीक आहे, तुम्ही रविराज काकांची या सगळ्यामध्ये मदत घ्या. लगेचच अर्जुन रविराजांना कॉल लावतो. पण रविराजांना कॉल लावल्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो, सिनियर मला तुझी मदत हवी, मला खरं तर तन्वीचे सगळे बँक डिटेल हवे आहेत. यावरती रविराज म्हणतात, काय रे तुला आत्ता का गरज पडली? यावरती मग आता अर्जुन सांगतो, नाही मला थोडंसं तन्वीवरती काहीतरी सस्पिशियस वाटते, ती आपल्यापासून काहीतरी लपवते असं वाटते आणि त्यासाठी मला बँक डिटेल पाहिजे, देऊ शकशील का तू? यावरती रविराज म्हणतात, खरं तर आत्तापर्यंत माझ्या डोळ्यावरती आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती. तन्वी आल्यापासूनच सस्पिशियस वागतीये, आत्ताच नाही. पण आता मी तिच्या प्रेमामध्ये इतका हे झालो होतो किंवा आता मुलगी म्हणून मी तिला इतकं हे करून घेतलं ना की मी कधीच विचार केला नाही. आणि आता तुला जी मदत हवी असेल ती करायला मी आता तयार आहे. काही झालं तरी सुद्धा मी तुझी मदत करेन. मी बँक मॅनेजरला फोन करतो आणि तुला जी मदत हवी आहे ती मदत आता मी या सगळ्यामध्ये तुझ्यापर्यंत पोहोचवतो. असं म्हटल्यावरती अर्जुन आता त्याचे आभार मानतो आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे अर्जुन बँकेत जायला निघतो. तोपर्यंत रविराजांनी फोन करून बँकेमध्ये कळवलेलं असतं की अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको सायली सुभेदार या आता तिकडे येतील. त्या आल्यावरती ताबडतोब त्यांना आता जे काही बँक डिटेल हवेत ते सगळे बँक डिटेल तुम्ही आता द्या. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच बँक मॅनेजर ते डिटेल्स द्यायला तयार होतात. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना सुमन आता सुभेदारांच्या घरून बऱ्याच दिवसांनी घरी आल्यावरती आपल्या रूममध्ये आलेली आहे. ज्या वेळेला सुमन आता आपल्या रूममध्ये आलेली आहे आणि त्याच वेळेला तिला नागराज सोबतच्या सगळ्या कटू आठवणी त्या आता डोळ्यासमोरून तरळत चाललेल्या आहेत आणि सुमनला आता मोठा धक्काच बसलेला आहे. आणि सुमन आता खूपच कावरी झाले आणि तिची ही अवस्था बघून इकडे प्रतिमा आणि रविराज आलेले आहेत. प्रतिमा रविराज ज्या वेळेला तिकडे येतात तेव्हा सुमन काय झालं? सुमन म्हणते, भाऊजी अहो मी कितीही म्हटलं ना की विसरायचं तरी गोष्टी विसरल्या जातच नाहीयेत. माझ्या डोक्यामध्ये तोच तो विचार आता कायम येत राहिलाय. त्यावरती रविराज चिडतात आणि हे बघ सुमन, तुला हे असं करून चालणार नाहीये. त्या नागराजचा विचार डोक्यातून काढून टाक. त्याने जे काही तुझ्यासोबत केलंय ना ते सगळं विसरून जा. असं म्हणत रविराज चिडतात आणि तिकडून निघून जातात. त्यावरती लगेचच इकडे आता सांगायला लागते, प्रतिमा हे बघ तू त्यांचं म्हणणं मनावर घेऊ नकोस. ते जे काही बोलले ना ते रागाच्या भरात बोलले, पण तुझ्यासाठी ते बोललेले आहेत. तू चिंता करू नकोस. काहीही झालं ना तरी सुद्धा तू आता नागराज भाऊजींचा विचार सोडून दे. म्हणजे बघ ना आता तन्वी सुद्धा इतकं काही चुकीचं वागते, मला सुद्धा तिचा खूप राग येतो. पण आता आपण स्वतःच ठरवायचं की आपण कसं वागायचं. त्यावरती सुमन म्हणते, हो वहिनी मला कळतंय, पण तरी सुद्धा विचार आल्यावरती मनाला त्रास होतोच ना. यावरती प्रतिमा म्हणते, हो ग तुझं म्हणणं बरोबर आहे. तोपर्यंत इकडे सायली अर्जुन आता बँकेत आल्यावरती मॅनेजर म्हणतात, हो रविराज किल्लेदार यांचा मला कॉल आला होता. त्यांनी मला तुम्हाला जी माहिती हवी ती द्यायला सांगितलेली आहे. मग प्रियाचे सगळे बँक डिटेल काढले जातात आणि ते बँक डिटेल आता अर्जुनच्या हवाली येतात. दर महिन्याला 20,000 रुपये बँकेतून काढलेले आहेत हे आता कळतं. अर्जुन म्हणतो, इतका कमी बँक बॅलन्स तिच्या ह्याच्यामध्ये आहे तरी पण ती दर महिन्याला 20,000 रुपये सदा आणि महिना देते. मला खरंच काही कळत नाहीये, प्रिया इतकासून कधीपासून सुधारली नाही ह्याच्यात काहीतरी गोम आहे. यावरती सायली म्हणते, थांबा तुम्ही सगळे डिटेल काढा. पहिल्यापासून म्हणजे सगळ्यात प्रियाने सदा महिन्याला कधी पैसे दिले होते, कधीपासून ती पैसे द्यायला सुरुवात करायला लागली. असं म्हणत त्यांनी आता एकदम सुरुवातीचे जुने ट्रान्झॅक्शन काढल्यावरती सायली सांगायला लागते, हा तेच आहे महिना
ज्या महिन्यामध्ये आपण सदा आणि मैना यांच्यावरती चोरीचा आरोप झाला होता बघा आणि त्यांना घराबाहेर काढलं होतं, त्याच महिन्यापासून प्रिया पैसे द्यायला लागलेली आहे. काहीच कळायला मार्ग नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, काहीतरी सगळं चुकीचं घडतंय आणि आपल्याला या सगळ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. इकडे तोपर्यंत आता मैना फोन करते आणि प्रियाला डिटेलमध्ये सांगते की सायली इकडे आली होती आणि सायली इकडे येऊन आता मला विचारत होती. त्यावरती मी तिला सांगितलं की मी तन्वीकडून कर्ज घेतलंय. त्यावरती मग प्रिया चिडते. प्रिया आता चिडायला लागते आणि चिडून प्रिया सांगायला लागते की का असं केलं तुम्ही? काय गरज पडली होती हे सगळं करण्याची तुम्हाला? हे बघा, काही झालं तरी सुद्धा हे सगळं करण्याची खरंच काही गरज नव्हती. बरं, ते सगळं जाऊ दे. काहीही झालं ना तरी यापुढे आता तुम्ही एक गोष्ट करायची आहे. तुम्ही आता ती आली ना तरी छोट्यातली छोटी डिटेल ही आता तुम्ही मला सांगायची आहे. काहीही झालं तरी सुद्धा प्रत्येक डिटेल माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगते, हो ठीक आहे, मी तुला सगळी डिटेल देईन. असं म्हटल्यावरती मग लगेचच हे सगळं चालू असताना मैना फोन ठेवते आणि प्रिया थोडी घाबरली. प्रिया आता विचार करते, नाही नाही, काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता काहीही झालं ना तरी सुद्धा आपण म्हणजे ह्या सगळ्यापासून जरा अलर्ट राहायला पाहिजे. म्हणजे आधी अर्जुन माझा पाठलाग करत होता, आता ही सायली पाठलाग करते. नाही नाही, ह्यांना काही संशय आलाय का? यांना काही कळलंय का माझ्याबद्दल? इतकी सगळी हे करण्याची ह्यांना गरज का वाटतेय? असा प्रिया विचार करते आणि तितक्यात तिकडे अश्विन आलाय. अश्विन आल्यावरती त्याचा चेहरा पडलेला बघून ही विचार करते, नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. काय झालंय आता कुणास ठाऊक? चेहऱ्यावरती 12 वाजवायला ह्याला झालंय तरी काय? असं म्हणत आता इकडे ती विचार करत असताना ती म्हणते, काय रे अश्विन, काय झालं? त्यावरती अश्विन म्हणतो, काही नाही ग, हॉस्पिटलमध्ये आज असं काही घडलं ना की त्याच्यामुळे मन माझं विषण्ण झालंय. यावरती ती म्हणते, काय झालं काय? त्यावरती तो सांगतो, अगं माझ्या बॅगेमध्ये आज पैसे होते आणि एक माणूस त्याच्या मुलाचं ऑपरेशन करायचंय म्हणून त्याने माझ्या बॅगेतले पैसे चोरले. गरिबी माणसाला काय नी काय करायला लावते ना. खरंच मला किती वाईट वाटलं म्हणून तुला सांगू. आता पैसे चोरले म्हणून त्याच्यावरती रागवायचं की मुलाला वाचवण्यासाठी चोरले या कारणासाठी गप्प बसायचं? मला खरंच काही कळत नव्हतं. काय करावं ह्या लोकांसाठी? त्यावरती प्रिया म्हणते, तुला माहिती आहे का, मी सुद्धा या लोकांसाठी खूप काही करते. मी तुला सांगू का आपण ना काय करायचं ते? हे बघ, मी ना थोडा वेळ दे मला, मी तुला सगळं डिटेलमध्ये सांगते. मी नेहमीच करते ना हे सगळं. असं म्हणत प्रियाची नाटकं काही थांबता थांबत नाहीयेत आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे अश्विनला खोटं 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 कशा पद्धतीने ती काय 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 करते हे सगळं सगळं आता सांगायला लागते. आणि त्यानंतर मूर्ख अश्विन या सगळ्यावरती विश्वास ठेवण्या इतपत त्याचे डोकं प्रियाने बधीर करून टाकलेलं आहे. आणि तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता अस्मिता जेवायला बसते आणि अस्मिताला आता इकडे काय हवं नको हे विमलला बघण्यासाठी सांगत आहे, ती म्हणजे कल्पना. आणि अस्मिता, काय ग, हे वाढू का ते वाढू का? अस्मिता म्हणते, मम्मा काय चाललंय तुझं? म्हणजे जेवायला तर आता आम्ही दोघं जण एकत्र बसलेलो आहोत ना. जर का जेवायला आम्ही दोघं एकत्र बसलोय तर आता तू फक्त आणि फक्त मलाच का विचारतेस? मला का विचारतेस, त्याला का नाही जेवायला विचारत? पण कुणीही सचिनला काहीच विचारत नाहीये आणि सचिन थोडासा गडबडलाय आणि अस्मी तू जेव निवांत, मी रूममध्ये जातो असं म्हणत तो रूममध्ये निघून गेलाय. बरं, आता हे सगळं झाल्यावर ती अस्मिता चिडते. अस्मिता म्हणायला लागते, तुम्हाला या सगळ्यामध्ये आता फक्त हे संधी म्हणजे हवे ना त्याला कमीपणा देण्याची? काय झालं, एकदा त्याला संधी दिली तर? माझ्यासाठी माझ्यासाठी तो आता सुधारतोय आणि तुम्ही त्याला संधी सुद्धा देत नाहीयेत. तुम्ही हे काही चांगलं करत नाहीयेत. असं म्हणत अस्मिता खूपच चिडलेली आहे आणि चिडलेली अस्मिता आता इकडे जेवणाचं ताट बाजूला करते आणि तिला आता खूपच मोठा राग सुद्धा येतो. इकडे तोपर्यंत अर्जुन सायली आता घरी यायला निघालेत आणि त्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, ही प्रिया खूप खूप हुशार आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का? तुम्हाला समजत नसेल तर आता एक गोष्ट लक्षात आली, तिने कधीही आता बँक ट्रान्झॅक्शन केलेलं नाहीये. ती कॅशच काढते आणि सदा महिन्याला कॅशच देते, जेणेकरून ती या सगळ्यामध्ये अडकणार नाही. तिने एक जरी बँक ट्रान्झॅक्शन केलं असतं ना तर आपल्याला बऱ्यापैकी माहिती मिळाली असती. असं म्हणत आता इकडे दोघं जण बोलतायत. यावरती ती सायली अर्जुन सांगायला लागतो, काळजी करू नकोस. काही झालं ना तरी सुद्धा आपण ना
तिला आता सगळ्यांच्या समोर एक्सपोज करायचं म्हणजे करायचंच. मग दोघं जण आता घरी यायला निघालेत. बरं, घरी आल्यावरती एक नवीनच ड्रामा आता त्यांच्या समोर सुरू झालाय. प्रियाने काही भिकाऱ्यांना बोलवलंय आणि अश्विनच्या समोर आता ती नाटक करायला लागते. ते भिकारी सांगतात, अहो ताई आहेत ना ह्या, या आम्हाला कधीपासून पैसे देत आहेत. म्हणजे ह्यांना समजलं ना की आमची परिस्थिती खूपच बिकट आहे. मग आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, खाऊसाठी या दर महिन्याला आम्हाला पैसे देतात. असं म्हणत प्रियाने आता हे नवीन नाटक केलेलं आहे. तितक्यात अर्जुन सायली तिकडे आलेत. अर्जुन सायली आल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणाला, तू झालं तुझं नवीन नाटक सुरू झालं. त्यावरती त्याला आता अश्विन म्हणतो, काय चाललंय काय, तू का तिच्या मागे हात धुवून लागलेला आहेस. त्यावरती तो म्हणतो, तुला माहित नाही अश्विन, ही सदा मैना यांना सुद्धा. यावरती अश्विन म्हणायला लागतो, हो मला माहिती आहे की सदा मैना यांना पैसे देते. अरे गोरगरिबांना मदत करणं हे तिला आवडतं ना, आणि म्हणूनच ती सगळ्यांना पैसे देते. असं म्हणत प्रियाची बाजू घेतो आणि त्यानंतर सायली अर्जुनला काहीच बोलता येत नाहीये. पण आता अश्विनच्या डोळ्यावरची ही पट्टी काढण्यासाठी सायली अर्जुन युक्ती करतात. पण तोपर्यंत ही बाजूची माणसं पैसे घेऊनच आलेली असतात. ती आता आणि आता पोपटासारखे ते जे काही पढवले ते सगळं बोलायला लागतात. आणि त्याच वेळेला मग आता इकडे सायली आणि अर्जुन विचार करतात, नाही, जर का प्रियाला धडा शिकवायचा असेल तर मात्र तिला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी काहीतरी सॉलिड प्लॅनिंग करायला लागेल. आणि त्यानंतर मग आता त्याच लोकांना घेऊन इकडे सायली अर्जुन घरी येतात. आणि त्यानंतर सायली अर्जुन त्या लोकांना घेऊन घरी आल्यावरती तोपर्यंत इकडे आता प्रिया म्हणते, काय ग, तू ह्यांना का आणलंस, मी तर ह्यांची मदत केली आणि ह्यांना पाठवून दिलं होतं ना. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, असं कसं, तू त्यांची इतकी मदत करतेस तर म्हटलं त्यांना जेवायला बोलवावं. अगं आज काय कर माहितीये का, तू आता स्वतःच्या हाताने जेवण बनव आणि त्यांना जेवायला घाल. म्हणजे कसं आहे, ते सुद्धा तुला पुण्य मिळेलच की. आता मात्र प्रिया गडबडली. फुकटचे पैशांचं नाटक करून ती आता वाचण्यासाठी बघत असताना तिला आता जेवण करायला लावत खूपच मोठा धमाका इकडे आता सायली अर्जुनने केलाय. प्रिया स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे.